नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आता बूटस्ट्रॅप लायब्ररी काय असते हे बघणार आहोत. बूटस्ट्रॅप ही एक युटिलिटी लायब्ररी आहे ज्याच्यामध्ये आपल्याला काही रेडी टू यूज आपल्याला काय मिळतात, आपल्याला कॉम्पोनंट्स मिळतात. बूटस्ट्रॅप ही खूप पॉप्युलर लायब्ररी आहे आणि आपण ती थोडक्यात शिकणार आहोत. पण मी बूटस्ट्रॅप इथं पूर्ण घेण्याच्या ऐवजी मी काय करणार आहे, जसं जसं आपण कोर्समध्ये पुढे जाणार आहे तसं तसं मी थोडं थोडं बूटस्ट्रॅप सांगेन. पण पुढे जाऊन आपल्याला बूटस्ट्रॅपपेक्षा आपल्याला टेलविंड या लायब्ररीचा जास्त फायदा होणार आहे. पण बूटस्ट्रॅप खूप कॉमन असल्यामुळे मी थोडंसं बूटस्ट्रॅपबद्दल इथं तुम्हाला सांगणार आहे. सो मी गुगलवर जाऊन बूटस्ट्रॅप CSS असं सर्च करतो. सो मी तर बूटस्ट्रॅप CSS ला आलो. सो ह्याच्यामध्ये getbootstrap.com ही साईट आहे, इथं मी जातो. आता ह्याच्यामध्ये रीड द डॉक्समध्ये मी जातो. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये आपण ऑलरेडी स्ट्रक्चर तर बनवलंच आहे बघा. मी एक ब्लँक फाईल तयारच केली आहे bootstrap.html आणि त्याला bootstrap.css इन्क्लूड केली आहे. आत्ता पाहिलं तर पूर्णपणे ब्लँक आहे आपलं सगळं. ठीक आहे. सो पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागतं, पहिल्यांदा आपल्याला एक CSS दिलेली इन्क्लूड करावी लागते. सो त्यांच्या डॉक्युमेंटेशनमध्ये तुम्ही जर पाहिलं तर मी परत पहिल्यापासून डॉक्युमेंटेशनला जातो. सो पहिल्यांदा मी getbootstrap.com वर आलो, मग रीड द डॉक्समध्ये आलो. इथं खाली आल्यावरती ही पहिली जी लिंक आहे ही मी काय करतो, ही कॉपी करतो. ही कॉपी करून मी कुठं टाकणार, आपली जिथं स्टाईल शीट आहे त्याच्या वर, त्याच्या खाली नाही, त्याच्यावर मी ती काय करतो, स्टाईल शीट टाकतो. ठीक आहे. त्यानंतर अजून जर आपण पाहिलं तर बॉडीमध्ये, बॉडी जिथं क्लोज होते त्याच्या शेवटी ही एक स्क्रिप्ट टॅग टाकलेली आहे. सो ही मी कॉपी करतो आणि बॉडी जिथं माझी क्लोज होत आहे तिथं टाकतो. हां, आणि मी इथं एक H1 बनवतो, त्याच्यात लिहितो लेट्स से वेलकम टू बूटस्ट्रॅप. आता मी फाईल सेव्ह करतो. हे तुम्ही पाहिलं का हो, मगासपर्यंत आपले फॉन्ट वेगवेगळे येत होते. आता हा बघा, हा वेगळा फॉन्ट आला. मी ही लिंक जी टाकली आपण बूटस्ट्रॅप CSS ची, मी कॉमेंट आउट करून टाकतो आणि सेव्ह करतो. तर आत्तापर्यंत बघा आपण हा फॉन्ट बघत आलोय. पण बूटस्ट्रॅप टाकल्यामुळे काय झालं, बूटस्ट्रॅप लायब्ररीमध्ये जे CSS आहे ती या ठिकाणी आपल्याला दिसायला मिळत आहे. आता बूटस्ट्रॅपचे फायदे काय आहेत, तर बूटस्ट्रॅप वापरून आपण आपले लेआउट्स पटकन बनवू शकतो. आपल्याला ग्रिड वापरणं, फ्लेक्स वापरणं फार सोपं होतं ह्याच्यामध्ये. ते कसं कसं आपण एक एक बघूया. सो इथं डॉक्युमेंटेशनमध्ये जर तुम्ही पाहिलं तर इथं बघा ब्रेक पॉईंट्स, कंटेनर्स, ग्रिड, कॉलम वगैरे वगैरे आहे. पण ते बघण्याच्या आधी आपण काय करूया, आपण कॉम्पोनंट्सकडे जाऊया. खाली कॉम्पोनंट्समध्ये आला तुम्ही तर नॅव्हबार एक दिसतोय बघा. जर मी नॅव्हबारमध्ये आलो तर नॅव्हबार म्हणजे काय, नॅव्हिगेशन बार म्हणजे आपला मेनूवरचा थोडक्यात. तर इथं बघा नॅव्हबारचे ना वेगवेगळे व्हेरिएशन्स त्यांनी दिले आहेत बघा. पाहिलं तुम्ही, वेगवेगळे नॅव्हिगेशनचे व्हेरिएशन्स दिलेले आहेत. त्यातलं आपण पहिलंच नॅव्हिगेशन घेऊया. ठीक आहे. आणि हे इथं कॉपी टू क्लिपबोर्ड म्हणून बटन आहे. या कॉपी टू क्लिपबोर्ड बटनाला क्लिक करू आणि आपण काय करू, हे वेलकम टू बूटस्ट्रॅप मी या ठिकाणून काढून टाकतो आणि इथं तो कोड मी पेस्ट करतो, हे सेव्ह करतो. आता काय होते बघूया. आता तुम्ही बघू शकता इथं नॅव्हबार आपला तयार झालेला आहे. सो इथं जर मी माझ्या मेन पेजवर पाहिलं तर असा दिसतोय, पण इथं असा दिसतोय. त्याचं कारण काय आहे, तर बूटस्ट्रॅपने ऑलरेडी तो रिस्पॉन्सिव्ह केला. सो मी इन्स्पेक्ट करतो आणि इथं टॉगल डिव्हाइसला करतो. सो मी जर डिव्हाइसची विड्थ कमी केली तर बघा, त्याचा मोबाईल आहे आत्ता, हे मी जर ओपन करत गेलो तर बघा. सो ऑलरेडी ते रिस्पॉन्सिव्ह झालेलं आहे. ठीक आहे. त्याचबरोबर इथं ड्रॉपडाऊनला क्लिक केल्यावर ड्रॉपडाऊन मेनू ऑटोमॅटिकली आलेला आहे. हे सगळं बूटस्ट्रॅपने ऑटोमॅटिकली या ठिकाणी केलेलं आहे. सो मी यातले कॉम्पोनंट्स वापरून काय करू शकतो, मी यातले कॉम्पोनंट्स वापरून मला डायरेक्ट पाहिजे तसे मला लेआउट्स बनवू शकतो आणि त्याच्यामध्ये ऑलरेडी जे अवेलेबल कॉम्पोनंट्स आहेत ते तर मी नक्कीच वापरू शकतो. ठीक आहे. आता मी लेआउट कसे बनवायचे ते थोडंसं दाखवतो तुम्हाला. सो इथं जर आपण कंटेनर्समध्ये गेलो, सो बूटस्ट्रॅपचा जो प्रायमरी भाग असतो हा कंटेनर असतो. बूटस्ट्रॅपचा प्रायमरी भाग हा काय आहे, कंटेनर आहे. इथं पण तुम्ही बघू शकता की कंटेनर फ्लुइड हा इथं काय आहे, कंटेनर वापरलेला आहे.
सो कंटेनरमध्ये दोन भाग आहेत, एक आहे कंटेनर फ्लुइड आणि एक आहे कंटेनर. आता कंटेनर फ्लुइड जर पाहिलं, मी याला इन्स्पेक्ट करतो आणि आपण कंटेनर फ्लुइडवर जाऊया. कंटेनर फ्लुइड तुम्ही पाहिलं का, एंड टू एंड आहे, अगदी पहिल्यापासून शेवटपर्यंत आहे. पण तेच जर मी कंटेनर नुसतं काढलं, फ्लुइड काढून टाकलं, नुसतं कंटेनर ठेवलं आणि पेज जर आपण रिफ्रेश केलं, तर तुम्ही बघू शकता कंटेनर हा एंड टू एंड नाही आहे, पण त्याला लेफ्ट आणि राईट साईडला काय आहे, पॅडिंग आहे. सो तुम्हाला एंड टू एंड हवं आहे का असं मधल्या भागात हवं आहे, हे तुमचा डिझाईनचा भाग आहे. सो मी हा कंटेनर काय ठेवतो, मी असाच ठेवतो. पण आता ह्या नॅव्हिगेशनच्या खाली, नॅव्हिगेशन मी कोलॅप्स करतो, ह्याच्या खाली मी एक डिव्ह बनवतो. हां, हे डिव्ह बनवून मी या डिव्हमध्ये आता काय करतो, या डिव्हला क्लास देतो कंटेनर फ्लुइड. हां, इथं मी कंटेनर फ्लुइड असं त्याला हे देतो. आता इथं तर आपल्याला काही दिसणार नाही तसं, कारण त्याच्यात कंटेंट नाही आहे. पण मी इथं काय करतो, याला हिरो असा अजून एक क्लास देतो आणि आपल्या CSS मध्ये जाऊन डॉट हिरोला मी काही प्रॉपर्टीज देतो. सो पहिली तर बॅकग्राऊंड कलरची देतो. सो बॅकग्राऊंड कलर आपण रेड या ठिकाणी ठेवूया आणि हाईट आपण ठेवूया 400 पिक्सल. सो इथं तुम्ही बघू शकता की जो फ्लुइड कंटेनर आहे हा एंड टू एंड आहे. पाहिलं तुम्ही, एंड टू एंड आपला कंटेनर या ठिकाणी तयार झाला. सो जे प्रायमरी युनिट आहे ते कंटेनर आहे, मग ते आयदर कंटेनर फ्लुइड आहे किंवा कंटेनर आहे. ठीक आहे, लक्षात आलं. आता कंटेनर्समध्ये तुम्ही काय करू शकता, कंटेनर्समध्ये तुम्ही ग्रीड बनवू शकता. सो मी जर पुढचा पॉईंट पाहिला लेआउटमध्ये, तर ग्रीड आहे. ठीक आहे. सो या कंटेनरमध्ये परत मी एक कंटेनर बनवतो. या कंटेनर फ्लुइडमध्ये मी अजून एक डिव्ह क्लास कंटेनर बनवतो. ठीक आहे, हा माझा इथं काय झाला, एक कंटेनरमध्ये कंटेनर बनला. ओके, आता त्या कंटेनरमध्ये मला काय टाकायचं आहे, तर त्या कंटेनरमध्ये मला कॉलम्स बनवायचे आहेत. तर ज्यावेळी आपल्याला कॉलम्स बनवायचे असतात त्यावेळी आपल्याला रो बनवावी लागते. त्यामुळे कंटेनर नंतर नेक्स्ट युनिट जे येतं ते आहे डिव्ह क्लास रो. हा डिव्ह इथं क्लोज करूया, डिव्ह क्लास रो. सो कंटेनरमध्ये पुढचं युनिट आहे रो. अजूनही आपल्याला इथं काही फरक दिसत नाही आहे, कारण अजून आपण कंटेंट टाकलेला नाही आहे. आता रो मध्ये तुम्ही कॉलम बनवू शकता. ठीक आहे. सो रो मध्ये मला हवे 3 कॉलम. सो डिव्ह क्लास इक्वल टू कॉलम, त्याचा हा कॉलम कॉल आहे आणि इथं हा डिव्ह क्लोज करतो आणि ह्याच्यामध्ये कॉल1 असं लिहितो. आता हे मी काय करतो, कॉपी करून सो कॉल2 आणि कॉल3 हे सेव्ह करतो. आता तुम्ही बघू शकता की इथं 3 कॉलम्स ऑटोमॅटिकली तयार झाले. बघा, 3 कॉलम्स माझे ऑटोमॅटिकली या ठिकाणी तयार झालेले आहेत. मी कुठली ग्रीड लिहिली नाही, मी कुठली फ्लेक्स लिहिली नाही, पण बुटस्ट्रॅपमध्ये जे रेडी कॉलम्स आहेत ते मी या ठिकाणी वापरले. सो तो रोला जर मी रो एक्स केलं तर ते अर्थातच चालणार नाही, कारण रो एक्स हा क्लास नाही आहे बुटस्ट्रॅपमध्ये, रो हा क्लास आहे. सो क्लासेसचं नाव एक्झॅक्ट वापरणं खूप महत्त्वाचं आहे. सो मी काय केलं, मी एक कंटेनर फ्लुइड बनवला, कारण मला त्याला मोठी बॅकग्राऊंड इमेज टाकायची होती. त्याच्यामध्ये मी एक कंटेनर बनवला, त्याच्यामध्ये मी एक रो टाकली आणि त्या रोमध्ये मी काय केले, 3 कॉलम्स बनवले. सो अशा पद्धतीने मी कॉलम्सची सिस्टीम माझी काय करू शकतो, बनवू शकतो. आता ह्या कॉलममध्ये मी एक कॉम्पोनंट टाकतो. आपण कॉम्पोनंट बघूया, कार्ड हा कॉम्पोनंट बघूया. ठीक आहे. आता कार्ड कॉम्पोनंटचा हा बघा, हा मार्कअप आहे, हा मी अख्खा कॉपी करतो आणि जिथं कॉल1 लिहिलेलं आहे ना ते खोडतो आणि त्याच्यामध्ये हे कार्ड टाकतो. तसंच इथंही मी एक कार्ड टाकतो आणि तसंच कॉल3ला पण मी काय करतो, एक कार्ड टाकतो. मी परत इथून कॉपी करून घेतो. सो या ठिकाणी मी काय केले, 3 कार्ड टाकलेले आहेत. आता याची विड्थ 18 रेम
ठेवलेली आहे, स्टाईल इनलाईन टाकलेली आहे. सो मी ती काढून टाकतो. इनलाईन स्टाईल पूर्ण तिने काढून टाकल्या. आता तुम्ही पाहिलं 3 कार्ड ती काय झालेली आहेत, बसलेली आहेत. आता आपण काय करूया, इथे इमेजला आत्ता काही नाही आहे, सो आपण इमेज टाकूया. सो bootstrap.htmlच्या दृष्टीने इमेजेस कुठे आहेत आपल्या बघूया. सो ही pt.jpg एक ऑलरेडी आहे आपल्याकडे इमेज, तीच टाकून देऊया आपण. सो आपल्याला पब्लिक फोल्डरमध्ये जायचं आहे. पब्लिक फोल्डरमध्ये इमेजेसमध्ये pt.jpeg. ठीक आहे. हा सोर्स मी काय करतो, प्रत्येक ठिकाणी कॉपी करतो. आता हे सेव्ह करतो. आता तुम्हाला बघता येईल की इथं माझे काय झाले, 3 माझे कॉलम तयार झाले आणि त्या प्रत्येक कॉलममध्ये एक एक फोटो आहे. पण आता माझे जे कार्ड आहेत हे काय झाले, या रेड कलरला बाहेर पडायला लागले त्याच्या. सो इथं हाईट 400 पिक्सल ठेवण्याच्या ऐवजी मिनिमम हाईट 400 पिक्सल मी ठेवतो, जेणेकरून काय होईल की मिनिमम 400 तरी असावी बाबा, पण तुला हवी असेल अजून तर तू अजून घे, असं मी या ठिकाणी सांगितलं. पण आता तुम्ही एक अडचण बघू शकताय का, की हे जे कार्ड आहेत ना, हे चिकटून आलेत माझ्या रेड सेक्शनला. मला पॅडिंगची गरज आहे, टॉप आणि बॉटम पॅडिंगची गरज आहे. आता पॅडिंग कुठून आणणार मी, तर आपण काय करूया, इथं बूटस्ट्रॅपच्या युटिलिटीजमध्ये आपल्याला पॅडिंग सापडेल कुठेतरी, किंवा आपण इथं वरती सर्च करूया. लेट्स आपल्याला पॅडिंग हवं आहे, मार्जिन अँड पॅडिंग इथं आपल्याला मिळालं. सो मार्जिन अँड पॅडिंगमध्ये मी जातो आणि इथं रेडीमेड आपल्याला काहीतरी क्लासेस आहेत. सो इथं एम आणि पी, मग TBSEXY असे काही काही गोष्टी आहेत आणि नंतर 0 to 5 असे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. काय काय आपण बघूया एक एक. ठीक आहे. पहिलं तर आपल्याला टॉप पॅडिंग हवं आहे, बरोबर. सो कुणाला हवं आहे, आपल्या कंटेनर फ्लुइड हिरोला आपल्याला टाकायचं आहे पॅडिंग. सो मी इथं काय करणार, पॅडिंगसाठी आपण लिहिणार पी. कुठल्या बाजूला हवं आहे मला पॅडिंग, वरच्या बाजूला. मग टॉप किती हवं आहे, लेट्स से PT-2. काय होतंय बघूया. पाहिलं तुम्ही, वरच्या बाजूला स्पेसिंग पडलं. हे 4 करूया, PT-4 करूया. पाहिलं, वरच्या बाजूला माझं पॅडिंग पडलं. आता मला खाली पण पॅडिंग हवंय. सो मला काय हवंय, पॅडिंग कुठल्या बाजूला हवंय, बॉटमला. हे बघा त्यांनी इथं सगळं दिलेलं आहे बघा. काय हवंय, पॅडिंग कुठल्या बाजूला हवंय, टॉप बॉटम स्टार्ट एंड XY हे सगळं दिलेलं आहे. ठीक आहे. सो PB-4 असं म्हटल्यावरती माझं टॉपला आणि बॉटमला दोन्हीकडं 4 युनिट्सचं पॅडिंग पडलं. पण ज्यावेळी माझं टॉप आणि बॉटमचं दोन्हीचं सेम असतं, त्यावेळी मी PT-4 आणि PB-4 लिहिण्याच्या ऐवजी उभा काय Y ॲक्सिस आहे, सो PY-4 असं लिहू शकतो, कारण ते उभं आहे. हे जर मी PX4 केलं तर X ॲक्सिसला म्हणजे साईड आणि एंडला दोन्ही बाजूला काय पडेल, पॅडिंग पडेल. पण आपल्याला साईडला हवंय का नको आहे, आपल्याला कुठं हवंय, वर खाली हवंय. सो PY4 असं या ठिकाणी मी टाकलं आणि माझं काय झालं, वर खाली पॅडिंग या ठिकाणी पडलं. बघू शकताय तुम्ही. ठीक आहे. आता जर मला मार्जिन हवं असेल, मला या कंटेनरलाच ना वरच्या बाजूला मार्जिन हवं आहे. आत्ता ते माझं बघा नॅव्हबारला चिकटून आहे. मला काय हवं आहे, MT4 असं जर मी केलं तर वरच्या बाजूला 4 युनिट्सचं बघा मार्जिन पडलं. पाहिलं तुम्ही, इथं बघा रिफ्रेश केल्यावर दिसेल तुम्हाला 4 युनिट्सचं माझं मार्जिन पडलं. हे जर मी काढून टाकलं तर ते निघून जाईल. ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही पॅडिंग आणि मार्जिन म्हणजे आपण CSS फाईलमध्ये न लिहिता आपण काय करतोय, क्लासेसच देतोय. म्हणजे बूटस्ट्रॅपमध्ये ना वेगवेगळे हे क्लासेस बनलेले आहेत बघा. हे वेगवेगळे क्लासेस बनलेले आहेत, त्यांच्यामध्ये तेच क्लासेस आपण डायरेक्ट वापरतोय. लक्षात येतंय. सो बूटस्ट्रॅप ह्या लायब्ररीमध्ये जे युटिलिटी आहेत, जे रेडीमेड आपल्याला बनवलेले आहेत, त्यांनी जे कॉम्पोनंट्स बनवले आहेत ते आपण डायरेक्टली काय करू शकतो, वापरू शकतो.
आता लेट्स से मला कुठेतरी पेजेसची लिस्ट हवी आहे, पेजिनेशन हवं आहे मला, तर मी काय करणार, मी हे डायरेक्ट कॉपी करणार, त्यानंतर मी हा कंटेनर खाली पाडतो म्हणजे आपल्याला हे दिसेल. मी अजून एक डिव्ह बनवतो, त्याला क्लास कंटेनर देतो. हां, त्या डिव्हमध्ये मी एक रो बनवतो. आता मला कॉलम किती हवेत, मला एकच कॉलम हवा आहे, सो मी एकच कॉलम बनवतो, div क्लास कॉल, आणि त्याच्यामध्ये मी मगाशी जो कॉपी केलेला कोड होता तो मी इथं काय करतो, पेस्ट करतो. आता माझं इथं काय होईल, माझं इथं एक पेजिनेशन तयार होईल. बघा, हे ऑटोमॅटिकली पेजिनेशन माझं या ठिकाणी तयार झालं. आता मला ह्याला काय हवं आहे, वरच्या साईडला मार्जिन हवं आहे थोडंसं, सो मी MT4 टाकतो, म्हणजे माझं वरच्या बाजूला मार्जिन पडेल. पण मला हे काय करायचं, मला हे सेंटर अलाइन करायचं. आता इथं आपण बघूया, हे सेंटर अलाइन करायचं असेल तर काय आहे आपण बघूया. सो युटिलिटीजमध्ये कुठं आपल्याला दिसतंय का बघूया. आपल्याला आपण सर्च करूया सेंटर इलेमेंट्स. द सेंटर इलेमेंट्स कसे करायचे आपण बघूया. तर जो वरचा डिव्ह आहे, जो आपला कॉलम आहे, त्याला आपल्याला काय करावं लागेल, किंवा आपला हा जो नॅव्हिगेशन आहे याला आपल्याला, आपण एकदा काय करूया, हे रिफ्रेश करूया आणि ॲक्च्युली इलेमेंट्स कशा आहेत आपले आपण राईट क्लिक करून इन्स्पेक्ट करूया. ही कॉलमची लेंथ आपली फुल लेंथ आहे आणि हे UL क्लास पेजिनेशन. सो नॅव्हला मी काय करतो, हा जो नॅव्ह आहे याला पोझिशन रिलेटिव्ह हा क्लास टाकतो, पोझिशन रिलेटिव्ह हा क्लास टाकतो. इथं त्यांनी दिलेला आहे बघा, पोझिशन रिलेटिव्ह. आता जो मला सेंटरला हवा आहे, हा सेंटरचा कुठला आहे बघा, ट्रान्सलेट मिडल. हां, याचा क्लास काय आहे बघा, पोझिशन ॲब्सोल्यूट, टॉप 50, स्टार्ट 50, ट्रान्सलेट मिडल. हा मी काय करतो, अख्खा कॉपी करतो आणि या ULला मी टाकतो. तो काय होते बघूया आपण, चालतंय का नाही ते तरी कळेल. तर आता आपलं काय झालं, हे वर निघून गेलं आपलं. हे रिफ्रेश करूया, हे काय झालं आपलं वर निघून गेलं, कारण आपल्याला मायामध्ये पोझिशन रिलेटिव्ह जी आहे ही मायामध्ये आपल्याला या कॉलमला देऊन बघूया होतंय का. कॉलमला दिल्यावरती बरोबर आपलं काय झालं, ते जे नॅव्हिगेशन होतं त्याच्यामधलं जो UL होता तो आपला काय झाला, बरोबर मध्ये सेंटर अलाइन झाला. सो इथं तुम्हाला काय करावं लागणार आहे माहिती आहे का, बूटस्ट्रॅप असं एका दिवसात शिकून होणार नाही. तुम्हाला डॉक्युमेंटेशन वाचावं लागेल, कारण इतके कॉम्पोनंट्स आहेत आणि हे सारखं बदलत असतं बरं. म्हणजे खूप ह्याच्यामध्ये बदल घडत असतात, असे म्हणजे लगेच नाही महिन्यात, या महिन्यात हे झालं तर पुढच्या महिन्यात ते असं नाही, वर्ष 2 वर्षांनी 3 वर्षांनी बदल घडत असतात. त्यामुळे डॉक्युमेंटेशन वाचायला शिकणं हे खूप महत्त्वाचं आहे या केसमध्ये. तर इथं बूटस्ट्रॅपची आपण एक जनरल या ठिकाणी माहिती पाहिलेली आहे, कसं आपण ते इन्क्लूड करायचं आपल्या फाईलमध्ये, कसं ते वापरायचं, कसे ते क्लासेस यूज करायचे हे आपण पाहिलेलं आहे. बूटस्ट्रॅपचं डॉक्युमेंटेशन नक्की तुम्ही इन डेप्थ वाचा, म्हणजे तुम्हाला अजून त्याची आयडिया येत जाईल. आणि वेगवेगळे लेआउट्स बनवा, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे.